स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे भाद्रपद महिन्यातील मोठी पौर्णिमा। भाद्रपद महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला एक विशेष महत्त्व दिलं जातं, कारण या पौर्णिमेपासून पितृपक्ष हा सुरू होत असतो। तर भाद्रपद महिन्यामधील पितृपक्षाला आपल्या पितरांची सेवा आपल्याला करायची असते, तसेच तिथीनुसार त्यांचं श्राद्ध देखील आपल्याला करायचं असतं। त्याचप्रमाणे उद्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी एक स्वस्तिक हे काढायचं आहे। जर आपण हे स्वस्तिक या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये जर काढलं तर आपल्या घरातील सर्व वास्तुदोष, पितृदोष, करणी बाधा हे सर्व काही दूर होईल। यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील। जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष आणि काही करणी बाधा जर असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं। आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी या निर्माण होत असतात, जसे की घरामध्ये भांडणं होणं, नवरा बायकोंचं न पटणं, मुलं न ऐकणं किंवा घरामध्ये वारंवार अडचणी निर्माण होणं। यासारख्या गोष्टी जर आपल्या घरामध्ये पितृदोष किंवा वास्तुदोष किंवा कोणी काही करणी बाधा केलेली असेल तर या सर्वसारख्या समस्या आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहत नाही, तर आपल्याला माता लक्ष्मीला स्थिर राहण्यासाठी हा उपाय करायचा आहे। यामुळे आपल्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील। तसेच आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करतो आणि लक्ष्मी प्राप्ती करत असतो। बऱ्याच वेळा आपल्या कष्ट आणि मेहनतीला फळ देखील प्राप्त होतं, म्हणजे आपल्याकडे पैसा येतो, पण हा पैसा आल्यानंतर तो आपल्या हातामध्ये अस्थिर असतो। आपल्या हातामध्ये अलक्ष्मी असल्यामुळे तो स्थिर राहत नाही। कोणत्या कारणातून पुन्हा तो पैसा निघून जातो, म्हणजे लक्ष्मी ही आपल्या हातामध्ये अलक्ष्मी असल्यामुळे ती स्थिर राहत नाही आणि ती पुन्हा आपल्या घरातून निघून जात असते, आपल्या हातातून पैसा निघून जात असतो। बऱ्याच वेळा आपण आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो, पण आपलं नशीब हे आपल्या प्रयत्नांना साथ देत नाही। म्हणून आपल्या बऱ्याच अशा इच्छा असतात की त्या अपूर्ण राहतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत कष्ट करत असतो, पण त्या पूर्ण होत नाही। तर तुम्ही या पौर्णिमेला आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही एकदा करून पहा। हा उपाय केल्यानंतर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील। त्याचप्रमाणे अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि घरातील सर्व दोष, पितृदोष, काही करणी बाधा असेल तर या सर्व काही नष्ट होतील। तर हा उपाय जो तुम्हाला मी सांगणार आहे तो उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी रात्री 10 वाजल्यानंतर आपल्या घरामध्ये करायचा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, रात्री 10 वाजल्यानंतर घराच्या उत्तर दिशेला एक चौरंग आपल्याला मांडायचा आहे। त्या चौरंगावरती आपल्याला एक कलश ठेवायचा आहे आणि त्या कलशावर आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे ते काढायचं आहे। पण हे स्वस्तिक चिन्ह आपल्याला हळदीने किंवा कुंकवाने आपल्याला काढायचं आहे। त्यानंतर त्या कलशामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे। त्यात आपल्याला दुर्वा, तांदूळ आणि 1 रुपयाचं नाणं जे आहे ते आपल्याला त्या कलशामध्ये टाकायचं आहे। दुर्वा तुम्ही 1 घेतल्या, 5 घेतल्या तरीसुद्धा चालेल। तांदूळसुद्धा तुम्ही 1 तांदूळ घ्या किंवा 7 तांदूळ घ्या, तर फक्त तांदूळ घेताना हा अखंड असावा, तुटलेला फुटल्या तांदूळ हा तुम्हाला घ्यायचा नाही। तसेच 1 रुपयाचं नाणं हे आपल्याला त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे। त्या ताटामध्ये आपल्याला अर्धा ताट भरून तांदूळ घ्यायचे आहे, म्हणजे त्याचा जो बेस असतो, खालची बाजू जी असते ती संपूर्णपणे झाकून गेली पाहिजे, एवढे तांदूळ आपल्याला त्या ताटामध्ये किंवा त्या प्लेटमध्ये घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे तांब्याचं ताट असेल, आपण ज्या देवपूजा करण्यासाठी वापरतो ते ताट तुमच्याकडे असेल तर ते ताट तुम्ही घेतलं तर अतिशय उत्तम। ते ताट नसेल तर तुम्ही इतर कोणतंही ताट घेतलं तरी चालेल, फक्त प्लास्टिकचं भांडं जे आहे ते आपल्याला पूजेमध्ये वापरायचं नाही। तांदूळ भरून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण जो कलश ठेवलेला आहे त्या चौरंगावरती, त्या कलशावरती आपल्याला ते तांदळाचं ताट ठेवायचं आहे। यानंतर आपल्याला मनोभावेने प्रार्थना करायची आहे। माता लक्ष्मीला सांगायचं आहे की मी भरपूर कष्ट मेहनत करतो, पण माझ्याकडे लक्ष्मी प्राप्त होत नाही, माझ्या नशिबाला साथ भेटत नाही, माझ्या नशिबाला साथ द्या, अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊ द्या आणि माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या। इच्छा पूर्ण करण्यासाठी मी भरपूर कष्ट मेहनत करेल, पण माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या नशिबाची साथ मला ही कायमस्वरूपी असावी, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे।
त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल, काही पितृदोष असेल किंवा काही करणी बाधा कोणी केलेली असेल तर यासारखे सर्व समस्या देखील दूर होतील. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये सर्व चांगली माणसं येतात असं नाही. काही माणसं वाईट विचार घेऊन देखील आपल्या घरामध्ये येत असतात आणि यामुळे आपल्या घराला दोष देखील लागलेला असतो. तसेच आपण आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा काही चांगलं बोलतो असं नाही, बऱ्याच वेळा आपण काही वाईट शब्द देखील बोलत असतो. यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी ही पसरलेली असते, म्हणजे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये साचलेली असते. जर आपण हा स्वस्तिकचा उपाय आपल्या घरामध्ये या पौर्णिमेच्या दिवशी केला तर आपले सर्व दोष अडचणी जे आहेत ते सर्व काही नष्ट होतील. त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या व्यक्तींना कोणी काही नजरदोष बाधा जर केलेली असेल तर या उपायासोबत ते नजरदोष बाधा ह्या देखील दूर होतील. यानंतर ही जी पूजा आपण मांडलेली आहे ही पूजा आपल्याला संपूर्ण पौर्णिमेच्या रात्रभर राहू द्यायची आहे. सकाळी उठायचं आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला त्या दुर्वा आणि तांदूळ हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. त्यातलं 1 रुपयाचं नाणं हे तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर जे तांदूळ आपण घेतलेले आहेत त्या कलशावरती ठेवण्यासाठी ते तांदूळ तुम्हाला गरजू व्यक्तींना दान करायचं आहे. त्यातील मुठभर तांदूळ हे तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यात टाकायचे आहे आणि बाकीचे तुम्हाला दान म्हणून गरजू व्यक्तीला द्यायचे आहे. तसेच पहा, पौर्णिमेला दान करायला अतिशय महत्त्व दिलं जातं. दान आणि स्नान म्हणून ते तांदूळ आपल्याला गरजू व्यक्तीला दान करायचे आहे. तर असा हा छोटासा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. मासिक पाळी आहे, सुतक आहे, मग हा उपाय करावा का? तर अजिबात नाही. मासिक पाळी आणि सुतक असल्यानंतर हा उपाय करू नये. पुढच्या पौर्णिमेला तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकतात. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.